म्हटलं असं अशी रेड होती तुमची, की जी पाहून तुम्हाला वाटलं की तुम्ही जे इमॅजिन करता की हा धोका आहे, त्याच्याहून खूप मोठा निघाला आहे. फर्स्ट रिअलायझेशन तुम्हाला झालं की हा देशावर आलेला मोठा संकटच आहे. रिअल थ्रेट टू नेशन जेव्हा एक नार्को टेररिझमची केस झाली होती एन सी बीमध्ये असताना, काश्मीरमधून ड्रग्स चरस ते म्हणजे मुंबईमध्ये फ्रॉम काश्मीर टू पंजाब आणि त्यानंतर गुजरात आणि त्यानंतर मुंबईमध्ये एक धार्मिक स्थलमध्ये ह्या लोकांनी ते लपून काहीतरी त्यांची डीलिंग चालू होती आणि 30 kgsचं कन्साइनमेंट होतं चरसचं. आणि ते रेट टाकल्यानंतर सीजर झाल्यानंतर असं समजलं की दाऊद इब्राहिमचा भाऊ, दाऊद इब्राहिमची गँग, सो दे वर इन्वॉल्ड इन टू ऑल दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. मग आम्हाला समजलं की दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. म्हणजे दाऊद इब्राहिम वॉज युझिंग हिज चॅनल फॉर ट्राईंग टू डिस्टेबलाइज दी पीपल ऑफ मुंबई किंवा नार्को टेररिझमचे पैसे वगैरे गोळा करून. सो दॅट टाईम आय केम टू नो की द ड्रग ट्रेड इज अ व्हेरी सिरियस. आणि जे पैसे वगैरे ते गोळा करतात, सो दिस मनी इट गोज वाय हवाला आपल्या शत्रू राष्ट्र वगैरे असतात त्यांच्याकडे जातो आणि तेच पैसे आपल्या भारताच्या विरुद्ध आपल्या आर्मीवर किंवा पोलिसांवर किंवा बॉम्ब ब्लास्ट किंवा अँटी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी घडवण्यासाठी वापरतात. सो दिस इज अ व्हेरी सिरियस काइंड ऑफ अ थिंग. सो दॅट टाईम आय रिअलाइज दॅट.